नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर बघा, सध्या महायुतीमध्ये वाढते तणाव, एकनाथ शिंदे यांची अचानक दिल्लीवारी नेमकी का? तर मुंबई निवडणुकीची तयारी आणि अंतर्गत धुसफूस आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापू लागलं आहे. महायुती एकत्र लढणार की प्रत्यक्ष प्रत्यक्ष म्हणजेच प्रत्येक पक्ष आपापल्या बळावर लढणार का, हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. या प्रश्नाचं उत्तर अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र आतापासूनच महायुतीच्या घरातील धुसफूस उघडपणे दिसू लागली आहे. शिंदेची अचानक दिल्लीवारी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक मध्यरात्री दिल्लीचा रस्ता धरला आणि यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे. अचानक गाठ पडल्याचा प्रकार नसला तरी या दौऱ्याच्या मागे काही गोड बंगाल आहे का, असा प्रश्न अनेकांना आणि विरोधकांना मनात निर्माण झाला आहे. मुंबई महानगरपालिकेत सत्ता काबीज करण्यासाठी भाजपाकडून हालचालींना वेग आला आहे. भाजप सध्या 150 पार या घोषणेसह 150 पेक्षा अधिक उमेदवार मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे आणि इथंच शिंदे गटासाठी चिंता वाढली आहे. कारण चर्चेनुसार शिंदे गटाला केवळ 60 ते 75 जागा मिळू शकतात. शिंदेची भेट आणि नेमकी प्रतिक्रिया काय दिल्या आहेत ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. दिल्ली दौऱ्यात शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीविषयी विचारले असता शिंदे म्हणाले, दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी मी पंतप्रधान मोदींना भेटलो. ते महाराष्ट्र आणि देशाच्या विकासाबद्दल नेहमीच बोलतात. त्यांच्या भेटीतून आम्हाला प्रेरणा मिळते. शिंदे यांनी मोदींना शाल, पुष्पगुच्छ आणि संत तुकाराम महाराजांची मूर्ती भेट दिली आणि सांगितलं की केंद्र राज्य संबंधावरही सकारात्मक चर्चा झाली. त्यांच्या मते एनडीए आणि महायुती ही एकच विचारधारा आणि विकासाचा अजेंडा घेऊन चालणारे एकत्र कुटुंब आहेत. आणि पुढील मुद्दा म्हणजे महायुतीतील अंतर्गत तणाव. दरम्यान महायुतीतील तणाव उघडपणे दिसू लागला आहे. शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर सतत आरोप केले. या प्रकरणावर शिंदेने स्पष्ट केले की महायुतीत मतभेद होऊ नयेत, कोणीही बेबनाव निर्माण करणारी वक्तव्य टाळावीत. परंतु पक्षाच्या आत मात्र अस्वस्थता स्पष्ट दिसत आहे. कारण स्थानिक पातळीवर अनेक कार्यकर्ते आपणच निवडणूक लढवू अशी मागणी करत आहेत. आणि पुढचा मुद्दा म्हणजे काँग्रेसचा आरोप. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी काँग्रेसचे जे काही दिल्लीवरती टीका केली आहे सकपाळ यांनी, म्हणजेच शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट संपवण्याच्या तयारीत आहे आणि त्यामुळे शिंदे यांनी दिल्लीला धाव घेतली. त्यांच्या मते भाजप शिंदे आणि अजित पवार यांचे ट्रिपल इंजिन सरकार आतून फाटले आहे. 3 पक्षातील अंतर्गत वादामुळे युतीच्या स्थैर्यावर प्रश्न निर्माण झाले आहेत, अशी त्यांनी टीका केली. दिल्ली दौऱ्याचा राजकीय अर्थ नेमका काय होतो, हा सुद्धा मुद्दा निर्माण होतो. राजकीय विश्लेषकांच्या मते ही दिल्लीवारी केवळ शुभेच्छा भेट नाही, तर मुंबई महापालिकेतील जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी शिंदे दिल्लीला गेले असावेत. कारण भाजप 150 पेक्षा अधिक जागावर लढवण्याची तयारी करत आहे. तर उरलेल्या 70 ते 80 जागांसाठी शिंदे आणि अजित पवार गटात टक्कर होऊ शकते, अशी सुद्धा चर्चा आहे. पुढील मुद्दा म्हणजे पार्श्वभूमीवर गत काही दिवसापासून शिंदे गट आणि भाजपमध्ये शीतयुद्ध सुरू असल्याचा सध्या चर्चा आहेत. काही विकास प्रकल्पावर स्थगिती तसेच निर्णय प्रक्रियेत असलेल्या असमतोल यामुळे नाराजी वाढली आहे. काहींचं म्हणणं आहे की शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यावर उत्तर म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट म्हटलं आहे, मी कोठेही जात नाही आणि मुख्यमंत्री पदासाठी 2029 पर्यंत तरी कोणतेही वेकेन्सी नाही. हा संदेश थेट शिंदे यांनाच उद्देशून असल्याचं राजकीय सध्या वर्तुळात म्हटलं जात आहे. बघा, एकीकडे भाजप मिशन 150 राबवत आहे, तर दुसरीकडे शिंदे आणि अजित पवार गट आपलं अस्तित्व वाचवण्यासाठी झटत आहेत.
आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे एकत्र भविष्य कितपत टिकेल हा आता महाराष्ट्राच्या राजकारणातील सगळ्यात मोठा प्रश्न ठरणार आहे. महायुतीतील हे शीतयुद्ध पुढे किती तापतं आणि शिंदेची दिल्लीवारी नेमकी काय संकेत देते हे पुढील काही दिवसात स्पष्ट होईलच.